भगवान बाबा मंदिराचे या ठिकाणी खरं तर आज या ठिकाणी एकत्र जमण्याचं औचित्य जे ते म्हणजे आमचे सहकारी योगीराजजी गाडे यांच्या संकल्पनेतनं, त्याचबरोबर निलेश लंके प्रतिष्ठान आणि आई क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानं नगर शहरभर या ठिकाणी डोळ्यांच्या तपासणीचं शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू ज्याला म्हणतो आपण, त्याचं निदान करणं, मग पुढे उपचारासाठी मोफत त्याला मदत करणं, असा आरोग्य यज्ञ शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आणि आत्तापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात त्या ठिकाणी हा आरोग्य यज्ञ झाला आहे आणि याला हजारो लोकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहत त्या ठिकाणी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. अनेकांचे आशीर्वाद त्या ठिकाणी मिळालेले आहेत. महाविकास आघाडीचे सुद्धा सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या वॉर्डामध्ये आयोजन सुरू असताना त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. परंतु आज खरं तर पोलखोल आहे ही, त्या पोलखोलच्या आपल्याला कल्पना आहे की नगरमध्ये पोलखोलचा सप्ताह आम्ही राबवतो. नगर हा कुणाचा प्रभाग आहे ही सगळ्यांना माहिती की या शहराचे विद्यमान स्वयंघोषित कार्यसम्राट असणारे मावळते आमदार संग्राम जगताप हा वॉर्ड आहे आणि या वॉर्डामध्ये त्यांचे वडील देखील या शहरातनं विधान परिषदेचे 2 टर्म आमदार, ते स्वतः 2 टर्म महापौर, स्वतः 2 टर्म आमदार संग्राम जगताप हे त्यांच्या सुविज्ञ पत्नी आमच्या भगिनी शीतलताई जगताप सुद्धा या प्रभागातून नगरसेवक आहेत. मात्र मला या ठिकाणी सांगताना अत्यंत खेद वाटतोय की संग्राम जगताप यांनी या ठिकाणी दबाव आणून आजचं हे आरोग्य शिबिर होणार नाही त्यांच्या प्रभागामध्ये यासाठी दबाव या ठिकाणी आणून बंद पाडण्याचं काम केलेलं आहे. परंतु शिबिर बंद पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शिबिर या ठिकाणी होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे. कारण की महाविकास आघाडीचे सगळे वाघ या ठिकाणी जमलेत आणि लोकांच्या सेवेचा यज्ञ, सेवेचं काम आहे, त्याच्यामुळे ते कुणी रोखू शकत नाही. या ठिकाणी मागं भगवान बाबांचं मंदिर आहे. खरं तर मी चप्पल मला काढू द्या, यांचं या ठिकाणी दर्शन घेऊन भगवान बाबांना साखर घालतो की आजचं हे शिबिर खूप चांगलं उद्या लोकांना जास्तीत जास्त याचा लाभ मिळू द्या. जर कोणी या ठिकाणी विरोध करत असेल तर त्या विरोधाचा सुद्धा वरतून परमेश्वर पाहतो ना. सगळ्याला चांगल्या कामाला विरोध करणं हे चुकी. समजा इथं कुणी पत्त्यांचा जुगार या ठिकाणी खेळत असतं, कोणते आहेत ना की एक काहीतरी जे गँग आहे ती येते आणि काही काही ठिकाणी हे करते, पकडते लोकांना. त्यांनी इथं तसं पकडलं असतं पण तर त्यांना दाद दिली असती, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो असतो. पण या प्रभागामध्ये आमदारांची दहशत आहे हे आज त्यांनी दाखवून दिलं. एका पुण्यकर्माला त्यांनी विरोध केला. भगवान बाबा आणि वरतून परमेश्वर सुद्धा बघतोय. तुम्ही या ठिकाणी बघा की या ठिकाणी आज शिबिर होणार आहे, हे स्थळ डिक्लेअर केलं होतं. इथं लोक जमणार होते, लोकांना लाभ या ठिकाणी घ्यायचा. लोक इथं येतात, चक्रा मारतायत, शिबिर कुठे ते शोधतायत. पण या ठिकाणी कुलूप लावण्यात आलं. या ठिकाणी स्थानिकांवरती दहशत करून दबाव टाकण्यात आला आणि हे कुलूप या ठिकाणी लावून देवाला सुद्धा कोण या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मी सगळ्या भगवान बाबांच्या भक्तांकडनं, त्याचबरोबर या शिबिराचे जे काही गोरगरीब लाभार्थी आहेत ज्यांची चष्मा घ्यायची सुद्धा आर्थिक स्थिती नाही आहे, लोकांच्या आयुष्यात अडीअडचणी असतात, त्या सगळ्यांच्या वतीनं आणि तमाम नगरकरांच्या वतीनं, आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आता तुम्हाला पुढलं पण दाखवतो इथली काय परिस्थिती आहे. शिबिर तर होणारच आहे. योगीराजजी आमचे जे आहेत ते एकदम खंबीर आहेत, ते काय अशा गोष्टींना भीक घालत नाहीत आणि तुम्ही बघताय की लोकांचा प्रतिसाद आहे. थोडं खाली दाखवू रस्त्याची काय परिस्थिती आहे. हा आमदारांचा प्रभाग आहे. 2 टर्म ते महापौर, 2 टर्म आमदार, त्यांचा बाप 2 टर्म आमदार, अरुण जगताप सुद्धा आमदार होता. अशा पद्धतीने असताना सुद्धा त्या ठिकाणी किती वर्ष हा रस्ता होत नाही. त्याचे काम त्या ठिकाणी बाप आहे जे देवाला सुद्धा कोणाला घाबरत नाहीत. बघा, अरे परमेश्वराची तरी त्या ठिकाणी भीती बाळगा तुम्ही. परमेश्वराची भीती मागं त्यांच्या नावाची तर काय की माननीय आमदार श्री संग्राम अरुण काका जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून संत भगवान बाबा पवित्र निवास खरं तर हे अनिल भैयाच्या काळामध्ये बांधलं. त्यांनी कधी नावाचा अट्टास त्या ठिकाणी धरला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र यांनी म्हणजे भगवान बाबांचं इथं कुठं मंदिराचं नाव जे त्याचा फलक कुठं दिसत नाही आहे. भक्ती निवास खाली आहे पण वरती सगळ्यात वरती ते म्हणजे भगवान बाबांच्या सुद्धा वरती यांनी यांच्या नावाची त्या ठिकाणी पाटी लावून टाकली. अरे ठीक आहे, तुम्ही पाटी लावली ती शासनाच्या पैशातनं लावली, त्या ठिकाणी हे शासनाच्या निधीतनं झालेलं काम आहे आणि त्या कामाच्या ठिकाणी
तुम्ही आरोग्याचा यज्ञ जो आहे ते शिबिर होऊ देत नाही. बरं ते काय त्यांनी इथं असं सांगायला सुरुवात केली की नाही म्हणे पंट नको पुढं उभे करून की हे राजकीय कार्यक्रम आहे. काय राजकीय याच्यामध्ये? तिथे काय कुठल्या पक्षाचा लोगो आहे का कुणी तर राजकीय मतं मागायला आलंय? शहरभर शिबिरं झाली, कुठेही या शिबिरांना त्या ठिकाणी अशा पद्धतीचा वाईट अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी आलेला नाही. त्याच्यामुळे आमदार यांनी अशा पद्धतीनं लोकांना गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा देण्यापासून वंचित ठेवणं हे पाप त्यांनी आज परमेश्वराच्या साक्षीने केलेलं आहे. परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो, पण ज्याला ती काठी बरसती त्याला काय होतं ते भल्या भल्यांना माहिती आहे. आपण आता पुढे जाऊयात. काय की या ठिकाणी लोकांना सुद्धा एक आवाहन करतो बरं का आजच्या या निमित्तानं. नगरमधलं जरी आमदारांचा विरोध असला या आरोग्य शिबिराला लोकांना मदत करण्याला, तरी सुद्धा हे शिबिर होणार. या ठिकाणी योगीराजजी आमचे गाडे आणि त्यांचे सगळे सहकारी, महाविकास आघाडीचे सगळे सहकारी यांनी या ठिकाणी चंग बांधलेला आहे की किती काही हो, लोकांची सेवा करताना जरी अशा पद्धतीने अडथळे कुणी आणले तर त्याला न जुमानता त्या ठिकाणी शिबिर हे ठरलेल्या कार्यक्रमामध्ये पूर्ण होणार. बघा, देव असा असतो की भगवान रावांचेच मी आभार मानेल, परमेश्वराचे आभार मानेल की एक रस्ता कोंडाचा मी बंद केला तो दुसरा रस्ता उघडाला आणि समोर या ठिकाणी एक धाडसी व्यक्ती आहेत, त्यांनी त्यांची जागा जी आहे ती या शिबिरासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. मी या पोलखोल लाईव्हच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो, सारसनगरच्या या सगळ्या भगवान बाबा नगर परिसरातल्या आमदारांच्या वॉर्डातल्या, की तुमच्यासाठी आजपर्यंत यांनी कधी शिबिर घेतलं नाही, परंतु इथं शिबिर जे सुरू होतं आहे आज, त्या शिबिरासाठी आता समोर त्या ठिकाणी जी जागा आहे त्या जागेमध्ये शिबिर होते. मंदिराच्या अपोजिट साईडला त्या ठिकाणी काय नाव रिसॉर्टचं आपल्या नामगंगा रिसॉर्ट, तर त्या रिसॉर्टमध्ये येऊन आपण शिबिराचा लाभ घ्यावा. शेवटी आरोग्याची जी सेवा आहे ती सेवा काय अशी थांबत नसते. भगवान बाबांनीच आशीर्वाद दिला म्हणजे ठीक आहे, माझ्या भक्तांना या ठिकाणी अडथळा कुणी आणला असेल तर मी दुसरी जागा देतो. आणि पुढं बघा काय सुंदर योगा आहे तुम्हाला दाखवतो आहे. रस्त्याची परिस्थिती बघत चालतं बरं का, ही रस्त्याची जी अवस्था आहे कुठला हा नाही बोला ना योगीराजी, तुम्हाला रात्री बसून घ्यावी असा प्रसंग सुद्धा सांगते. आज आमचं 16वा शिबिर हे नगर शहरात होत आहे. हे महाविकास शिवसेना नगर शहर, निलेश लंके प्रतिष्ठान आणि प्रत्येक वॉर्डात जे जे आमचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा नगरसेवक किंवा काही सामाजिक संस्थांसोबत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हे शिबिर नगर शहरात आयोजित केले. आजपर्यंत 15-16 हजाराच्या वरती लोकांनी डोळे तपासणी मोफत केली आणि दुसरा विषय 10,000च्या वर मोफत चष्मे वाटप करण्यात नगर शहरात सगळीकडे केले. आणि नगर शहराचं मी आभार मानतो की प्रत्येक ठिकाणी आम्हाला कोणी मंदिराची जागा, कोणी हॉल, कोणी त्यांचं घर वेगवेगळ्या म्हणून लगेच आम्हाला जागा उपलब्ध झाल्या. आजपर्यंत 15 शिबिर झाले, भिंगारपासून तर उपनगर ते बोलेगाव ते मध्य शहर ते केडगाव सगळीकडे आम्ही शिबिर घेतले. केडगाव देवी मंदिरात घेतले, भैरवनाथ मंदिरात केडगावात आम्ही शिबिर घेतलं. तिथं आम्हाला कधी कुठं विरोध झाला नाही. पण आज एक दुःख असं वाटतं की आज आपण 2024मध्ये अनिल भैया राठोड सारखे आमदार आपल्या शहरात 25 वर्षे होते, त्यांनी कधी कोणावर आमदार असून पण कधी कोणावर राजकीय दबाव नाही आणला की विरोधकांना की तुम्ही इथं कार्यक्रम घ्यायचा नाही, तुम्ही रॅली घ्यायची नाही. आज प्रथम असा अनुभव आला की या ठिकाणी आज आम्ही सारसनगरला भगवान बाबा मंदिरात, भगवान बाबा नगरला शिबिराचं आयोजन केलं होतं. बरं, याचं असं पण नाही की अचानक आम्ही आयोजन केलं. जिथं जिथं मागणी येते जशी जशी कार्यकर्त्यांची तशी आम्ही शिबिर घेतो. आणि याच्यासाठी कोणत्याही शिबिरात आम्ही राजकीय भाषण नाही किंवा कोणाचे नावाचा उल्लेख नाही किंवा सत्कार नाही किंवा असंही नाही की कोणत्या नागरिकाला आम्ही म्हटलं तुम्हाला चष्मा दिला म्हणून तुम्ही आता ह्याच पक्षाला मतदान करा किंवा नका करू. एक सामाजिक काम म्हणून खरं तर याचा हेतू आहे आणि लोकांच्या आरोग्यासाठीच आम्ही हे कार्यक्रम घेतले. इथं ज्यावेळेस आम्ही परवानगीसाठी आलो तर इथले स्थानिक लोक म्हटले कार्यक्रम तुम्ही घ्या, मंदिरात चांगलं आहे, ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस ही महापालिकेची आहे, तर आम्ही जागेची पाहणी केली, निश्चित केली. त्याचे महापालिकेला कळवलं की आम्ही इथं ओपन स्पेसला कार्यक्रम घेतोय. पोलीस स्टेशनला देखील आम्ही कळवलं की आम्ही आज या ठिकाणी असं कार्यक्रम घेतोय. सगळ्या रितसर आम्ही परवानगीने केलं. बरं, कायद्यानुसार ओपन स्पेसला ज्यावेळेस आपण एखादा कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम घेतो, ओपन स्पेस हे जनतेसाठी आहे, हे कोणाच्या मालकीचं किंवा कोणाच्या बापाचं नाही आहे. तर काल आम्हाला इथून स्थानिक शिवसैनिकांचे, स्थानिक कार्यकर्त्यांचे फोन आले की लोकांचं म्हणणं आलं की इथं घेऊ नका शिबिर, आम्हाला थोडा दबाव आहे, इथं घ्यायचं नाही म्हणून थोडा दडपण आहे, आम्हाला त्रास होईल, हे समजून घ्या, मग आपण काय करू शकतो. त्यांनी खासदार निलेश लंके साहेबांना देखील फोन केला इथल्या लोकांनी की असं असं या कारणामुळं
होऊ शकत नाही शिबिर इथं म्हणून. खासदारांचा माझा फोन आला, खासदारही बोलले की आपण एक अशा मंडप टाकून एक शिबिर घेऊ, पण शिबिर घ्यायचं लोकांसाठी घेतो तर आपण घेऊ म्हणून. पण मी म्हटलं ओपन स्पेस, मला ते पटलं नाही की आपण कुठंतरी मांडव टाकायचा रस्त्यावर आणि तिथं घ्यायचं. कारण की ओपन स्पेस हे कायद्यानुसार नागरिकांना अधिकार आहे ना, जायचं मंदिर आहे, दर्शन घ्यायला अधिकार आहे, तुम्हाला सामाजिक कामं करायला अधिकार आहे. तर त्या हिशोबाने आम्ही पोलीस स्टेशनला वगैरे कळवलं. पोलिसही देखील बोलले की आम्ही येतो तिथं सकाळी आणि काय अडचण येणार नाही. पण आज देखील आता तर 11 किती वाजलेत, 11:15 9:30ला येतो बोलले, पण पोलीस देखील अजून इथं आलेले नाही येतं. आणि आज सकाळी पण आम्ही म्हटलं शिबिर घ्यायचं, कारण हे जनतेसाठी घेतो असं. मला अनेक लोक म्हटले की तुम्ही फेसबुक लाईव्ह करा किंवा हे असं करा की हे त्यांची दहशत आहे हे दाखवून द्या. पण म्हटलं ते तर ठीक आहे, दहशत हे राजकारण चालू आहे, पण आपण लोकांसाठी हे कार्यक्रम घेतो. ज्यावेळेस इथं सकाळी आलो तर नागरिकांनी पण सांगितलं की आम्हाला त्रास होईल, तुम्ही इथं घेऊ नका, दोन्हीकडे कुलूप लावलेत मंदिरात वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुमची भावना समजू शकतो, पण आम्ही एखाद्याच्या घरी घेऊ किंवा वेगळ्या ठिकाणी घेऊ. ते म्हटलं आम्हाला घर पण तुम्ही आम्हाला घरात पण घेऊन देऊ, पण आम्हाला नंतर त्रास होईल. बरं, आता नागरिकांनाही विरोध करता येत नाही, तर त्यांना आम्ही एकच सांगितलं की मी पण 8-9 वर्ष झाले नगरसेवक आहे एका प्रभागात. तिथं सगळ्या पक्षाचे लोक माझ्या वॉर्डात कार्यक्रम घेतात, तिथे आम्ही कोणी विरोध नाही करत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचा असो, काँग्रेसचा असो, आम आदमी पार्टीचा असो, कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, लोकशाही आहे ना. माझ्या प्रभागात फकीरवाडा असो, गोविंदपुरा, तारकपूर, सिव्हिल हाडको, तुम्हाला एकही नागरिक म्हणणार नाही कधी शिवसेनेने किंवा योगीराज गाडेंनी सांगितलं की ह्या राजकीय नेत्याशी बोलायचं नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जायचं नाही. असं हे लोकशाही दडपण आणून हे कुठंतरी लोकांना हे दाबण्याचं काम करत आहे. लोक सुज्ञ आहेत, त्यांनी कसं श्वास घ्यायचं, कसं जगायचं हे लोकांचा अधिकार आहे. म्हणून आज पण योगायोगाने हे करण्यापेक्षा आम्हाला इथल्या नागरिकांचा फोन आला की इथं पतसंस्था आहेत जी आमचे उद्धवराव दुसंगे साहेब यांची आहेत, त्यांना आम्ही फोन केला. त्यांनी लगेच 1 मिनिटात सांगितलं की तुम्ही शिबिर इथं घ्या आमच्या हॉलमध्ये. आणि मग मी म्हटलं देवाच्या दारात आपल्याला फोन की शिबिर होतं आहे, पण शिबिर होणारच. आणि लोकांनी तोपर्यंत आम्हाला आठवणी सांगितल्या की अनिल भैया राठोड साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी कसं हे मंदिर बांधण्यास मदत केली. भैया इथं येऊन उभं राहिले, पावसाळ्यात ज्यावेळेस गुडघे इतकं पाणी इथं यायचं, अनिल भैया दर पावसाळ्यात आमच्या एका फोनवर यायचे. हे सगळ्या आठवणी इथले लोक मला सांगत होते तोपर्यंत. आणि बरेच लोक इथं गोरगरीब जमा झाले की आम्हाला शिबिरामध्ये घ्यायचं, पण कुठं घ्यायचं शिबिर. मग ते गोरगरिबांकडे कुठंतरी वाटलं की आपण शिबिर आयोजित केलंच पाहिजे इथं, रस्त्यावर का असना किंवा कुठेही गाडी घेऊन रस्त्यावर तरी घेऊ. पण योगायोगाने आम्हाला एक हॉल मिळालं, चांगला हॉल. आता किरण भाऊ आल्यामुळं त्यांनी सांगितलं की हे खरं तर जनतेला कळायला पाहिजे. माझी तर मानसिकता नव्हती की हे उल्लेख करायचा, पण किरण भाऊ आल्यावर ते म्हटले काय ते जनतेला पर्यंत कळायला पाहिजे. आणि लोकशाही आज आणि आज आपण आता पुढं गेलं की हॉलमध्ये आपल्याला दिसन की शिबिर चालू आहेत, गोरगरीब लोकच डोळे तपासायला आलेले इथं. आणि एक महाविकास आघाडी म्हणून किरण भाऊ तर रोज पोलखोलचे कार्यक्रम करतायत. खरं किरण भाऊंचा आभार यासाठी सांगतो की जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांचे जे रॉंग डुईंग आहे, त्यांचे जे चुकीचे कामं आहेत त्याचं धाडस करण्याचं काम किरण भाऊ करतायत. ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. याला लोकशाही म्हणतात ना. सत्ताधाऱ्यांच्या ठिकाणी त्यांचं काम चालू राहतं. वैचारिक पातळी जी आहे लोकशाहीची ती जपण्याचं काम खरं किरण काळे या ठिकाणी करत आहेत. कारण की आपण आज पाहिलं की नगर शहरात भरपूर लोकांवर दडपण आहे की बोलायचं नाही, की सत्ताधाऱ्यांविरुद्ध त्यांच्या चुकीच्या कामांवर बोलायला देखील लोक घाबरतात. अशा परिस्थितीत कंटिन्यू गेल्या 5-6 वर्षापासून किरण भाऊ त्यांचे जे चुकीचे कामाची पद्धत आहे ती जनतेसमोर आणतायत. तर त्यांचेही देखील मी मनापासून आभार मानतो. आणि आता पुढे जाऊन आपण तो हा पुढचा कार्यक्रम जो आहे तो होणार आहे. मला एक आठवण याच सारसनगरच्या प्रभागामध्ये रस्त्याचा विषय होता. सिद्धिविनायक कॉलनीतला रस्त्याचा विषय त्या ठिकाणी होता आणि त्या नागरिक खाली बघून चाला बरं का आपली रस्त्यावर प्रभागामधल्या. आणि तो हात मोडल्यामुळे त्याला मोठी आयुष्यभराची शारीरिक इजा झाली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही जाऊन आंदोलन केलं, त्या विषयाला वाचा फोडली आणि त्याच्यातून जे वास्तव आहे ते वास्तव सगळ्यांच्या समोर आलं. त्याच्यानंतर 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी आमच्या जनतेचं काम रस्त्याचं पूर्ण झालं. त्यालासुद्धा घरातनं कुणी बाहेर आलं नाही. लोकांनी खिडकीतनं पाहिलं, फेसबुक लाईव्ह तर असं फेसबुकलाही पाहिलं. लोकांनी खाजगीत सांगितलं की बाबा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जे काही वागणं आहे ते आम्हाला मान्य नाही, पण दहशतीमुळे आम्ही बाहेर येऊ शकत नाही. तो आतमध्ये शिबिराला आहे बरं का, डोळ्यांचं तपासणी शिबिर आहे, मोफत शिबिर आहे, मोफत चष्मे मिळणार आहेत. काही काय मुलांची पण डोळे तपासून घ्या, अभ्यास करतात, जवळनं वाचतात सगळं. शिबिराला आहे बरं का, आतमध्ये शिबिराचा लाभ घ्या सगळेजण. तर त्या ठिकाणी
ते रस्ता झाल्यानंतर लोक म्हणाले की दहशती आम्हाला बाहेर येता नाही, आता आलं नाही. परंतु आम्हाला या ठिकाणी गुलामगिरीमध्ये आम्ही आहोत की काय, अशा प्रकारची त्यांची भावना त्या ठिकाणी झाली. ते ऐकून मला फार वाईट वाटलं. तर इथं बोर्ड आहे बरं का, या बोर्डमुळे लोकांना कळून तरी की शिबिर या ठिकाणी आतमध्ये होत आहे. तर हा बोर्ड आहे ना, हा बोर्ड लक्षात ठेवा. तिथनं काढावा लागला मंदिराची इथं बोर्ड लावला आणि या बोर्डवरच्या ठिकाण होतं शिबिराचं, पण ठीक आहे, त्यानं बदललं आहे आमदारांच्या दहशतीमुळे. पण या ठिकाणी वाघ आहेत सगळे, ते काय बदलत नसतात. आता या ठिकाणी आपण शिबिराकडे जाऊया. त्या ठिकाणी तेव्हा इथं लोकांची गर्दी होती. तुम्हाला गाड्यांचं पार्किंग या ठिकाणी दिसेल. लोक शिबिराला येतात, तिथं जाऊन विचारतात, मग कळतं की शिबिर इथलं रद्द होऊन आतमध्ये होत आहे. खरं तर दुसुगी साहेबांचे आभारच मानले पाहिजेत की त्यांनी त्यांची जागा जी आहे हॉल जो आहे संस्थेचा, तो अशा सामाजिक कार्यासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे. हो झेंडे मामा, तुम्ही पण शिबिर घेतलं होतं ना? कुठल्या भागात घेतलं होतं? मंगलगड. इथं कुठल्या जागेत घेतलं शिबिर? बौद्ध मंदिर, बाबासाहेब आंबेडकर भवन आणि बौद्ध मंदिर. तिथं कुणी आपले सुनील शेतन ते त्या ठिकाणी आहेत ना, लोक निवडून आले आपला पुन्हा विद्यार्थी. किती लोकांनी लाभ घेतला त्या शिबिरामध्ये? 1000 लोकांनी तपासणी केली. 800 लोकांनी चष्मे नेले. चष्मे नेले 800 लोकांनी. योगीराज बघा, तुम्ही किती मोठं काम केलं. आणि हे प्रत्येक प्रभागात आहे. आणि कुठं राजकीय भाषण गुलमोहर रोडचं शिबिर कुठे झालं होतं? आनंद जेल. ते काय शाळा आहे, बघा म्हणजे शाळेत सुद्धा त्या ठिकाणी एक त्यांनी पण शाळेने सुद्धा जागा उपलब्ध करून दिली. इथं जर देवीचा फोटो आहे, देवीला जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. किरण भाऊ, खरं तर आमचं सगळं होतं हे जे हॉलमध्ये दाखवत होते, आमची अशी माणसं कळत की शिबिर नको, आपण लोकांना दाखवून घेऊ तिथे बसून की इथं शिबिर होऊन दिलं नाही. 2 वाजेपर्यंत बसून जे कोणी त्या मंदिराच्या गेट समोर बसून राहायचं, 2 वाजेपर्यंत शिबिर झालं नाही असं आम्हाला एक मेसेज द्यायचं होतं, कारण की तिथं घेऊन देत नव्हते. तर एक जणांनी हे हॉलचा उल्लेख केला. इथं आलो, पहिलं उघडले देवी दिसली. ते असं झालं की संगीता की कार्यक्रम झाला पाहिजे. देवीचा सुद्धा आशीर्वाद आहे, भगवान बाबांचा सुद्धा आशीर्वाद आहे. अजून काय पाहिजे? आता आपण प्रत्यक्ष या ठिकाणी जिथं शिबिर होत आहे त्या शिबिराच्या हॉलमध्ये आलं. तिथं बघा, हे काही कितवीला तू कुठल्या शाळेत आहे? तू कुठल्या शाळेत आहे? आणि कितवीला आहे तू? कितवीला आहे? मोबाईलवरती कुठला आहे तुम्ही? सारसनगरच्या. हो बाबा, तुम्ही कुठला? सारसनगर. कुठले आखाडा? त्यांचं स्वागत आहे या शिबिरामध्ये. आणि काही बसा 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 नंबर आला बसा. म्हणजे या ठिकाणी लोक उत्स्फूर्तपणे येऊन या शिबिरासाठी गर्दी करतायत. हा आरोग्याचा यज्ञ आहे. या ठिकाणी बघा तुम्ही मशीन्स लावलेत. या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशीन्स या ठिकाणी आहेत. या मशीन्सवर मला की या प्रभागातले सामान्य माणसं यांचा लाभ या ठिकाणी घेत आहे आणि तज्ज्ञ जे त्याची तपासणी करताय. बरोबर पुढे कशी व्यवस्था केली बॉक्स आणि चष्मे येतो आपण. चष्मे हे सगळे उत्तम क्वालिटीचे चष्मे या ठिकाणी दिले जात आहेत. या ठिकाणी तुम्ही बघा, मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप हा सगळा कार्यक्रम जो आहे तो सगळा सुरू आहे. काय अजून लोकांसाठी सेवाची नीती आहे. चष्मा इकडे बघा, संपूर्ण बघा इकडं सगळीकडे आलं का? आता हे बघा पुढं वाचता येतं. वाचता येते का? दिसतं का? वाचता येते का? चष्मा काढा बरं. आता दिसतं का? नाही, अंधुक दिसतं. अंधुक दिसतं. चष्मा घातल्यावर दिसतं. चष्मा घातल्यावर काय फरक आहे बघा. चष्मा हळू झाला, हळू झाला. बदल जाणवतं का? बघा, दिसतं ना. हे लोक
सांगताय तुमची आजी तुम्ही किती वर्षात आता डोळे तपासले? आजपर्यंत आयुष्यातच तपासले नव्हते, पहिल्यांदाच तपासले आणि तुम्हाला आता कळालं की तुम्हाला नंबर आहे. हे तुम्हाला माहितच नव्हतं की तुम्हाला नंबर आहे. तुमच्या वय किती आहे? म्हणजे एक वय आहे 65 वय. तुम्हाला शिबिराचं कसं कळालं? हां मग त्यांनी सांगितलं. बघा तुम्ही आज आल्या शिबिरचा लाभ घेतला. या माऊलीला या ठिकाणी चांगली दृष्टी काय राहो आणि दीर्घायुष्य मिळो अशी आम्ही सगळे तुमच्याकडे प्रार्थना करतो. नाही तुम्हाला कुठल्या पक्षाचं म्हणून काय आम्ही बोलू नका कोणी असं तुम्ही स्वतःहून आलात का? बरं तुम्हाला कोणी हे केलं मग इकडंच मतदान करायचं ह्याच पक्षाला धरायचं असं सांगितलं का? नाही असं कुणी काही बोललं नाही. तुम्हाला मतदान जिकडे करायचं तिकडे करा, त्याच्यामुळे काय आमचं काही कोणतं म्हणणं नाही. पण या आरोग्य शिबिराचा लाभ आरोग्य करायला पण सांगा सगळ्यांना. त्यामुळे बघा सगळी व्यवस्था आहे दाखवते सगळं असं येण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे. वापर आले हो व्यवस्था झालेली आहे. पुन्हा एकदा शेवटी आवाहन करतो की आज या ठिकाणी आमदारांनी दहशतीतलं शिबिर बंद पाडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शिबिर बंद पडलं नाही. शिबिर या ठिकाणी सुरूच आहे आणि शिबिर सुद्धा त्या ठिकाणी मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार. प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन. निसर्गात नंदनवन साई बन. साई बन. टेन्शन पासून राहू दूर. आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.